नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला अनिकेत तिथे म्हणतो, आहा हा या मँगो सीझनचा फर्स्ट सीझनचा पहिला आमरस मी प्यायलोय, अजून जिभेवर चव रेंगाळते, असं सगळं बोलणं चाललंय. आई बडीशेप घेऊन येत आहेत. मी त्या शिवमिका पण म्हणते आज मस्त सॉलिड जेवण झालंय. शमिका आणि स्वीटी पण म्हणतात की लगेच मुझे तर वहाँ पे नींद आई आ रही थी, असं वगैरे चालू आहे यांचं बोलणं. तर मग तेवढ्यात मिताली म्हणते चला झोपूया का, आम्ही कुठे झोपू असं विचारते मिताली. मग त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो की हे काय इथेच झोपूया ना हॉलमध्ये. तर मिताली म्हणते काही काय अरे असं म्हणून बोलायला चालू करते. आणि मग म्हणते आई बाबा तुम्ही पण ना कमाल करतात, तुम्हाला मुलं 3 आणि तुम्ही खोल्या पण बांधल्या 3च, म्हणजे तुम्ही 2 मुलं आणि तुम्ही स्वतः. माझा विचार नाही आला का तुमच्या मनात. तर त्याच्यानंतर आई अशी मितालीकडे बघत राहते आणि आता सगळेच जण बघतात. तोपर्यंत आई म्हणतात हे शाणे, तुझा जन्म झाला ना तेव्हा आपलं घर म्हणजे एक खोलीच होती आणि आम्हाला जसं जमलं तसं सुचलं तसं बांधलं आम्ही घर. मग त्याच्यात मिताली म्हणते बघ माझ्या पायगुणामुळे तुम्ही एका खोलीमुळे तुम्ही बंगल्यात राहायला आलात बघ, असं म्हणून चालू आहे. तर लगेच इकडे शमिका म्हणते गुडवन मितुताई हे ना असं म्हणून. मग त्याच्यानंतर आई म्हणतात आहेच माझी लेक पायगुणाची. अगं मी तू त्या काळात प्रत्येकाची वेगवेगळी खोली असावी असा काही विचारच नव्हता, हे सगळं तुमचं आत्ता सुरू झालं आहे असं म्हणून आता आई समजावत आहेत. मग मिताली म्हणते झालंय ना मग आता, मग आपण आता पासबद्दल का बोलतोय. आणि अगं मला आता सवय नाही राहिली आहे गं, ए सी शिवाय झोपच येत नाही मला, असं मिताली म्हणते. आणि मग प्रत्येकजण विचारात पडतो. तर अनिकेतला म्हणते अनिकेत हॉलमध्ये ए सी नाही आहे कसं झोपायचं आपण. तर अनिकेत म्हणते इट्स ओके मी तू होईल ना सवय, असं चाललंय. आणि मग शमिका म्हणते अगं इकडनं खिडकीतून ना मस्त वारा येतो, मी रोज इथेच झोपते काही प्रॉब्लेम होत नाही. तर मिताली म्हणते नाही पण मला नाही लागत अशी झोप, असं चाललंय. आणि आता कुणालाच कळत नाही की नेमकं काय करायचं. तर मी अनिकेत विचारतोच काय करायचं, जागं राहायचं का आपण. तर लगेच मिताली उठून म्हणते शी बाबा इथे राहायला येऊन चूक केली की काय असं वाटायला लागलं मला, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागेल असं नव्हतं वाटलं मला, असं म्हणते ती एकदम. आणि सगळे आता तिच्या या बोलण्याकडे एकदम शॉक होऊन बघतात की असं काय हिचं बोलणं चाललंय. आणि मग प्रेक्षकांना आई पण उठून तिच्याकडे बघायला लागतात. आता आई मितालीला काय उत्तर देणार, मितालीचं वागणं तुम्हाला पटतंय का ते सांगा. तर प्रेक्षकांनो सीमा इकडे आज समीरशी चांगलं बोलते बरं का. ती हाक मारते समीरला आणि म्हणते समीर आज ना मी खूप जेवली आहे बघ असं म्हणून सांगते आणि आरामात अशी खुर्चीवर बसते. तर समीर म्हणतो अच्छा बाकी कसं वाटतंय सीमा किल्लेदार. तर सीमा म्हणते मला कसं वाटतंय का, माझ्या चेहऱ्यावरून दिसत नाहीये का तुला. तर समीर हसतो नुसता. तर लगेच सीमा उठे म्हणते समीर आय एम सो प्राऊड ऑफ यू, फायनली तुला चांगला जॉब मिळाला. तर समीर म्हणतो आणि स्वतःच्या हिमतीवर मिळाला, एवढ्या दिवसांचं हे काही जे काही टेन्शन होतं ते गेलं. तर सीमा विचारते आज तू खूप खुश असतील ना. तर मग त्याच्यानंतर आई सीमा म्हणते तुला माहिती आहे आज घरी आमरस पार्टी होती. तर लगेच समीर म्हणतो दिसतंच आहे ते चेहरा असा आमरस आंब्यासारखा झालाय म्हणून. तर सीमा त्याला सांगत असते तुझ्यासाठी ठेवल्यात 2 वाट्या. तर समीर म्हणतो छे 2 वाट्यांनी काय होणार आहे आमरसासाठी, आमरस खाताना कसं वाट्या मोजायच्या नसतात. तर सीमा म्हणते समीर तुला माहिती आहे का आज माझा चीट डे होता, बरं मला सांग ना तुझ्या जॉबबद्दल. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी शेफ आहे. तर लगेच सीमा म्हणते समीर मग त्याच्यानंतर ते नाही रे, म्हणजे कसं तुमच्या हॉटेलच्या खूप साऱ्या ब्रँचेस असतील ना. तर समीर म्हणतो अरे भारतभर ब्रँचेस आहेत. मग सीमा म्हणते काय भारतभर, वाव म्हणजे ग्रेट मस्तच असं म्हणते. आणि मग समीर तिकडे डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो पण मी ना जुहूच्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो. मग सीमा म्हणते पुढे कधीतरी बदली होईलच ना. तर समीर म्हणतो सीमा थांब थांब अजून जॉब सुरू पण नाही झाला आणि तू बदलीपर्यंत पोचलीस. तर सीमा म्हणते की बदलीचं सोड, पण मला सांग ना सगळीकडे म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळेल ना, जिथे जिथे त्यांची रेस्टॉरंट्स आहेत किंवा हॉटेल्स आहेत तिथे आपण फिरायला जाऊयात, आपण तरी कधी अशा पॉश हॉटेलमध्ये राहणार आहे. तर समीर म्हणतो जसं तुम्ही म्हणाल तसं मॅडम असं म्हणून. आणि सीमा हसते खुश होते आणि म्हणते मला तुझ्या जॉबबद्दल सांग, म्हणजे आपल्याला काय फायदा होईल, तुझा पगार किती असेल, तुझं टायमिंग काय असेल. तर समीर म्हणतो आता नवीन जॉब आहे म्हटल्यावर टायमिंगचं काही मला माहिती नाही आहे, पण जनरल सांगायचं झालं तर एक साधारण 7-7:30पर्यंत मी फ्री होईन असं म्हणून तो जे काही असेल ते त्यांचं बोलायला चालू करतो. पण प्रेक्षकांनो हा जे सांगतोय त्याच्यामुळे सीमा अजून काहीतरी नवीन उपक्रम करणारे कांड करणारे असं दिसतंय. कारण बघूया शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला समीरची नोकरी धोक्यात असं म्हणायला हरकत नाही. तर आता आई आणि मिताली येत आहेत. तर आई मितालीच्या समोर उभं राहून म्हणतात तू असं का बोलतेस मी तू काय ग, तू खूप दिवसांनी माहेरी राहायला आली आहेस, किती छान वाटतंय तुला, कौतुकाने आलीस ना तू माहेरी राहायला. मग असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उगाच मूड बिघडवून घेणार आहेस का तू.
तर लगेच मिताली म्हणते मी आले ग कौतुकाने राहिला, पण तुम्हाला दोघांना कुठे आहे माझं कौतुक असं विचारते ती डायरेक्ट. सारखं आपलं की नाही असं असं वेगळंच बोलते. तर आई म्हणतात अगं तुझं कौतुक का नसेल आम्हाला, असं का विचार करतेस तू. तर मिताली म्हणते आई आम्ही राहायला येणार होतं माहीत होतं ना तुम्हाला, मग मी कुठे झोपणार याचा साधा तुम्ही विचार नाही केला तुम्ही लोकांनी, असं म्हणते ती डायरेक्ट. आणि आता प्रत्येकजण असं एकदम म्हणजे वेगळ्या नजरेनंच बघतोय. तर लगेच मिताली म्हणते ते तर सगळ्यात आधी ठरवायला हवं होतं ना, पण नाही नुसतं या म्हटलं की झालं असं म्हणते मिताली ते. आणि आता प्रत्येकालाच काय बोलायचं कळत नाही याच्यावर. अनिकेत तर गप्प बसलाय. तर मिताली म्हणते एकदम आम्हाला खोली नको झोपायला. मग आई विचारतात तुला काय म्हणायचंय मी तू यायच्या आधी की आम्ही एका दिवसात खोली बांधायला घ्यायला हवी होती का. तर बाबा म्हणतात बरोबर आहे शुभाचं असं म्हणून म्हणतात एकदम. मग मिताली एकदम ओरडून म्हणते काय बरोबर आहे बाबा, माझ्यासाठी खोली बांधा असं म्हणण्यास एवढी बावळट नाही आहे मी, पण निदान एखादा AC तरी लावू शकतो ना आपण, तर तेही नाही. तर अनिकेत म्हणतो मिताली अगं काय चाललंय तुझं, असं म्हणून मी तो ओरडा बोलायचा प्रयत्न करतो की आपण आजच इथे राहायला आलोय ना असं म्हणून तो सांगतो. पहिल्याच दिवशी तुझं काय. तर लगेच मिताली म्हणते तू मध्ये बोलू नकोस, मी माझ्या आईबाबांशी बोलते असं म्हणून सांगते. तर अनिकेत बिचारा गप्पच राहिला, म्हणजे तिथं तिनं काही ठेवलंच नाही मितालीनं. तर आई लगेच ओरडतात मी तुला, म्हणतात काय गं ही काय तुझ्या नवऱ्याशी बोलायची तुझी पद्धत आहे का असं म्हणून विचारतात. तर अनिकेत कसा गप्प उभा राहिला बघा. आणि आई बाबांकडे बघून म्हणतात अहो मी काय म्हणते, तुम्ही तो पूर्वी एक फॅन आणला होतात ना तो माळ्यावर ठेवलाय, तो देऊ का काढून त्यांना. तर लगेच मितालीचे डोळे बघा कसे होत आहेत ते फॅनचं नाव ऐकल्यानंतर. आई पुढे म्हणतात शमिका तुला मी एक काम करतेस का, तुला मी स्टूल देते, तू जरा माळ्यावर चढून मला मदत करतेस का असं म्हणून विचारतात. तो फॅन काढूया. तर लगेच मिताली म्हणते नाही आई थांब, तो जुना पुराणा फॅन त्यानं काय होणार आहे असं विचारते. तो नाही चालणार मला असं सांगते बरं का डायरेक्ट. ते आता तिला फॅन तो पण नको, AC पाहिजे. आणि मग आता काय करायचं तूच सांग असं आई विचारतात. मग मिताली म्हणते काही नाही असं म्हणून. आणि मग म्हणते बाबा मी बरोबर म्हणत होते आता कळलं का तुम्हाला असं म्हणून विचारते बरं का बाबांना. आणि आता काय म्हणत होते ती, या घरात ना मी तुझा विचार ना कधी झाला या आधी ना यापुढे कधी होणार आहे असं डायरेक्ट ती बोलते बरं का. आणि तिचं हे सारखं माझं तुझं आणि मुलं आणि मुलगीचं चाललंय ना त्याच्यामुळे खरंच वाईट वाटतंय, राग येतोय असं ती सारखं प्रत्येक गोष्टीत अडवून दाखवते. ते आता बघूया पुढे काय काय घडतंय ते. तर समीर सगळं सांगतो आणि म्हणतो असं आहे हॅप्पी असं म्हणून सांगतो. आणि मग खूप खुश आहे असं म्हणून समीर आणि सीमा दोघं बोलत आहेत. तर समीर म्हणतो मी काय म्हणतो आता प्लॅनिंग करूया, आता माझा पगार सुरू होणार आहे ना तर आता आपण माझा पगार ना सेव्ह करत जाऊया, म्हणजे प्रॉपर सेव्हिंग करू आणि प्लॅनिंग करूया. मग सीमा म्हणते ओके. तर समीर म्हणतो माझा सगळा पगार आपण सेव्ह केला ना तर तुझ्या पगारामध्ये घर चालेल, माझा पगार 6 महिने सेव्ह करू आणि 6 महिन्याच्या पगारावर लोन घेऊ. मग सीमा लगेच म्हणते लोन कशाला, लोन कशासाठी. तर समीर म्हणतो अगं असं काय करतेस, त्या नारडाच्या घशात घालायचे आहेत ना 60 लाख रुपये. आणि आता सीमा बघा शॉक झाली आणि ती म्हणते अरे पण आधी. मग लगेच समीर म्हणतो हे बघ तू माझं ऐक, समजा आपल्याला 30 लाखाचं लोन मिळालं तर अर्धा डोंगर सर केला आपण असं म्हणून तो सांगतोय. तर सीमा विचार करते आणि म्हणते त्या घरासाठी आपण कशाला लोन काढायचं असं विचारते. आणि मग समीर तिला काय म्हणतो बघा अगं कशाला म्हणजे काय, बोरतळची जागा जर परत मिळणार असेल तर काय हरकत आहे सीमा असं विचारतोय तो. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काहीतरी करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईनं तिची कन्सेंट आणली ना त्यांची, आता फक्त पैशाचं म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे तेवढ्या पण देऊच शकतो. तुला आठवतंय का तो सचिन माझा मित्र, तो त्याच्याशी बोललो मी लोन संदर्भात, तो मला म्हणाला होता की लोन बिन सगळं मी पास करून देतो, आपल्याला फक्त लोन काढायचे आहेत, पैसे आईला द्यायचे आहेत बोरथळच्या घरासाठी असं सांगतो. इतकं मोकळं आणि मस्त वाटतंय ना सीमा मला. तर लगेच कसा म्हणतो समीर की म्हणजे मला इतकी ना बेकार अवस्था होती मध्ये माझी, म्हणजे माझ्या समोर होतं की आई अशी एक पैसा जमवतीये बोरथळचं घर वाचवण्यासाठी आणि मी मात्र काहीच करू शकत नाही आहे त्यासाठी. आणि आजचा दिवस बघ सीमा कसा आहे, आज जेव्हा मला दिसतंय ना की येस माझ्या हातात माझा पगार असणार आहे, मी मदत करणार आहे, मुळात आपण काहीतरी करू शकतो, हे फिलिंगच अमेझिंग आहे. आता ती सगळी कसर मी भरून काढणार आहे असं तो म्हणतो. बोरतळचं घर आपण परत मिळवायचंच. प्रेक्षकांना ह्याला कुठे माहिती आहे बोरतळचं घर विकण्याचा मोठा म्हणजे पुरावा कोण आहे किंवा
बोरतळचं घर विकण्याची सुरुवात कशी झाली हे त्याला कुठे माहिती आहे. तर सीमाला आठवतं आहे की तिकडे नारडा बिल्डरच्या म्हणजे दुर्गादेवीने काय सांगितलं होतं की 1 वर्षाच्या आत नारडा त्या जागेचे पैसे तुझ्या सासूबाईंनी देता कामा नाहीत, उभे करू शकणार नाहीत, या सगळ्याची जबाबदारी तुझी आहे असं सीमाला सांगितलं होतं. आणि इकडे समीर स्वतः आता लोन काढून बोरतळचं घर वाचवायला निघाला आहे. त्यामुळे सीमा आता टेन्शनमध्ये आली आहे. बघूया सीमा आता काय करते जाऊन ते आता, कारण बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि या सीमाला तुम्ही भरपूर शिव्या घालणार आहे मला माहिती आहे. तर प्रेक्षकांना इकडे बघा, आता आई ना गादी घेऊन बाहेर येत आहेत आणि मग अनिकेत म्हणतो अहो अहो आई तुम्ही थांबा, अहो राहू दे ठेवा फक्त इथे असं सांगते आई. आणि म्हणते बास थँक्यू, तुम्ही आमच्या खोलीत झोपा, आम्ही झोपतो इथे, आम्हाला नाही लागत एसी असं आईने सांगितले. आणि मग त्याच्यानं मिताली खुश होते. बाबा बघताय तर आई अनिकेत म्हणतो काय बोलताय तुम्ही आई, तुम्ही आणि बाबा इथे खाली झोपणार आहात हॉलमध्ये. तर आई म्हणतात सवय आहे मला खरंच. आणि मग बाबांकडे बघून म्हणतात अहो तुम्हाला चालेल ना, हो की नाही असं म्हणून विचारतात. तर बाबा पण हो चालेल म्हणून सांगतात. तर लगेच मिताली मला पटत नाही आहे हे असं अनिकेत सांगतो. आणि मग म्हणतो आपण दोघं आज झोपणार आणि आई बाबा बाहेर झोपणार असं म्हणून तो बोलायचा प्रयत्न करतोय. बाबा बिचारे काहीच बोलू शकत नाही आहेत. काय चाललंय तू बोल ना काहीतरी असं मितालीला म्हणतोय अनिकेत. मिताली म्हणते अरे आई बाबा दोघंही म्हणतायत ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. तर लगेच म्हणते बाबा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. तर लगेच बाबा म्हणतात नाही मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणून सांगतात ते. आम्हाला कसला प्रॉब्लेम, तुम्ही झोपा असं बाबा म्हणतात. तर लगेच मिताली म्हणते अरे मेक द टोटल सेन्स. हे बघ एकतर यांची सकाळ म्हणजे आपली पाठ असते, आपल्याला कंपल्सरी लवकर उठावं लागेल, नाहीतर आपण स्वीटी आणि शिवामाईच्या पायाने ना तुडवलं तरी जाऊ. तर आई म्हणतात तुला तर त्याची काळजी करायची गरज नाही, तुम्ही आतमध्ये जाऊन निवांत झोपा असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर चला बरं झालं असं म्हणून अनिकेतला घेऊन मिताली जात असते. तर मितालीला अनिकेत म्हणतोय की मला म्हणजे कसं तरी वाटतंय. तर आई म्हणतात नको संकोच करू, तुम्ही जावा झोपा जावा असं म्हणून सांगतात. तर मिताली लगेच त्यांना घेऊन जाते. आणि मग स्वीटी म्हणते आई मी और एक गद्दा लेकर आती हूँ. तर लगेच शमिका आपल्यासाठी पाणी घेऊन ये असं म्हणून आई सांगतात शमिकाला. आणि बाबांकडे बघून म्हणतात अहो तुम्हाला चालेल ना असं विचारतात. तर बाबा म्हणतात न चालायला काय झालं, आपण आधी इथेच झोपायचो ना. पण आई म्हणतात हो पण आता पुन्हा असं हॉलमध्ये झोपावं लागेल तुम्हाला. तर बाबा म्हणतात शुभा तू सोबत असलीस ना की अगं लाकडी फळकूट काय किंवा गादी काय, लाकडी म्हणजे दगडी बागसुद्धा चालेल ग मला असं म्हणून सांगतात. मग आई बाबांकडे विश्वासाने असं म्हणजे एकमेकांकडे आधार देऊन बघतायत, विश्वासाने बघतायत, समजुतीने बघतायत. खरंच असा समजूतदारपणा मात्र यायला पाहिजे. आणि बाबांची परिस्थिती अजून तेवढी चांगली नाही झालेली प्रेक्षकांनो, मानसिक स्थिती, त्यामुळे ते जास्त बोलत नाही आहेत पण तेवढं पण बोलत आहेत. तर आता सकाळ उजाडलेली आहे आणि आई तिकडे आईंची गडबड चालू आहे, लवकर आवरायला हवं आता. अनिकेत रावांचा आणि मितूचा सुद्धा डबा आहे, उशीर व्हायला नको असं म्हणून आपले कपडे वगैरे घेत आहेत. भाजी चिरून ठेवली आहे मी, आता देवपूजा करते, स्वयंपाकाला लागते असं चाललंय त्यांचं. आणि मिताली आतमध्ये जाऊन बसले बाथरूमात. कोण आहे आतमध्ये. तर आई म्हणतात मितू म्हणते मी आहे. तर मितू तू बसली आहेस का, तर लवकर ये ग बाहेर. तर मिताली म्हणते तिकडनं मला वेळ लागेल. तर आई म्हणते तिला अगं असं काय करतेस मितू, मला आंघोळ करायची आहे, पूजा करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. तर मिताली म्हणते मला अजून थोडा वेळ तरी लागेल. तर आई म्हणतात मितू अगं तू अशी तासनतास बाथरूममध्ये जाऊन बसलीस तर कसं चालेल असं म्हणून विचारतायत. आणि मग सगळ्यांना आवरायचं आहे ना इकडे, तू लवकर बाहेर ये बरं असं चाललंय तिकडे. आणि आता प्रेक्षकांना स्वीटी आल्याने विचारते क्या हुआ. तर आई म्हणतात अगं बघ ना ती मितू आज जाऊन बसले कधीची. तर स्वीटी म्हणते कोई बात नाही आई, आणि तुम्ही या आमच्या बाथरूममध्ये जा. तर लगेच माझ्यामुळे त्याला उशीर झाला तर उगीच त्याचा खोळंबा व्हायचा असं म्हणून आई ते सांगतायत. आणि मग स्वीटी पुढे म्हणते खोळंबा असं म्हणून तिला बोलायला येत नाही. तर आई म्हणतात अगं मी इथे कशी दार वाजवत उभी आहे ना, तसं तो माझ्या बाहेर तिकडे माझ्यासाठी तिथे दार वाजत उभा राहायचा. तर स्वीटी म्हणते नाही आई तसं नाही होणार, मकरंद वॉकला गेलाय तर त्याला वेळ होणार, आप चली जाइए. तर स्वीटीला आई विचारतात नक्की. तर त्याच्यात स्वीटी म्हणते नक्की त्याचा खोळंबा नाही होणार असं म्हणून सांगते. उसके आने से पहले आप नहाकर आग भी जाएगी चलिए असं म्हणून आता घेऊन जाते. प्रेक्षकांनो सीमा आता तिथे रजिस्टरवर नाव लिहिते आणि आत जात असते. तोपर्यंत घमंडे येतोय आडवा आणि म्हणतोय गुड मॉर्निंग सीमा मॅडम, आज तुम्ही सकाळी एवढ्या. तर गुड मॉर्निंग दुर्गा मॅडम आहेत ना, माझं त्यांच्याकडे ना खूप महत्त्वाचं काम आहे. तर घमंडे म्हणतो की आत्ताची त्यांची ही वेळ सगळ्या साईडची अपडेट घेण्याची असते. तर सीमा म्हणते माझं ना घमंडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे. तर घमंडे मानतो मला सांगा की. तर सीमा म्हणते तुम्हाला सांगून होणार असतं तर मी इथे तडमडत आले असते का, तुम्ही प्लीज मला. तर लगेच घमंडे म्हणतो नाही मॅडम तुम्हाला असं आज जाता येणार नाही. तर लगेच घमंडेला सीमा म्हणते आता हे तुम्ही ठरवणार का मला आज जाता येणार का नाही ते.
ती दुर्गा मॅडम ठरवणार. तर लगेच म्हणजे तुमच्या रिसेप्शनिस्टला रिक्वेस्ट केली आहे तेव्हा तिने मला जायला सांगितलं आहे. मग घमंडे म्हणतो म्हणजे दुर्गा मॅडम तुम्हाला भेटायला तयार झाल्या, तेही एवढ्या सकाळी सकाळी. तर सीमा म्हणते अहो मगासपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते मी तुम्हाला. तर घमंडे म्हणतो आता त्यांनीच तुम्हाला आज बोलवलं आहे तर मी तरी काय करणार, चला असं म्हणून घेऊन जातो. तर इकडे मकरंदचं काय चाललंय बघा. मकरंद आला आता वॉकला जाऊन आणि नेहमीप्रमाणे तो इकडे बाथरूम ठोठवतोय आणि त्याला बाथरूममध्ये जायचं आहे. तर लगेच तिथनं आता तुमचे दरवाजा बंद आहे बाथरूमचा हातून म्हटलं रे स्वीटी लवकर बाहेर ये. आणि मग त्याच्यानंतर तो आरडाओरडा करत असतो तर स्वीटी येते तिकडनं आणि म्हणते अरे क्या हुआ मैं यहाँ हूँ असं म्हणून म्हणते. तर तू इकडे आहेस तर मग आतमध्ये कोण आहे. तर ही काय आपली बाथरूम आहे काय सार्वजनिक बाथरूम आहे कोणी आत घुसायला. तर स्वीटी म्हणतात आई गेलाय त्यातमध्ये जरा हळू बोल ना. तर मकरंद म्हणतो आई आई इथे का गेली. अरे तिला तिचं स्वतःचं बाथरूम आहे ना. मग तर स्वीटी म्हणते अरे मीच त्यांना सांगितलं होतं मितू दीदीना त्यांच्या बाथरूममध्ये गेल्यावर काय आहे ना आईना किती काम असतं तुला माहिती आहे ना. त्यांना उशीर पण होत होता आणि पूजा बी करणी ती. मग लगेच मकर म्हणतो म्हणून तुम्ही मला न विचारता परस्पर ठरवलं म्हणजे फक्त उशीर काय फक्त तिला होतो मला होत नाही. तर स्वीटी म्हणते अरे तुला येऊन 2 मिनटं पण नाही झाले तर तू 2 मिनटं थांब ना असं म्हणून ती सांगत असते. तर मकर म्हणतो मी वॉकवरून आलो आहे आणि वॉकवरून आल्यानंतर मला लगेच आंघोळीला जायचं असतं हे तुला माहिती आहे ना तुला असं म्हणतो. आता काय स्वतःच्या बाथरूममध्ये जाण्यासाठी काय लाईन लावायची काय. तर आई स्वीटी म्हणत असते मकरंद प्लीज हळू बोल ना जरा. तर लगेच मकरंद म्हणतो का स्वतःच्या घरात बोलायची चोरी आहे का मला. बरं मी आत्ताच तुला सांगतोय मला हे सगळं चालणार नाही. तोपर्यंत आता आई आली आवरून आणि मग त्याच्यानंतर आता आई आणि मकरंदची जरा तुतुमेमे होते. इंटरेस्टिंग होणार आहे बघा. तर लगेच तुला उशीर झाला का मकरंद सॉरी असं म्हणतात आई आणि जात असतात. तोपर्यंत मकरंद म्हणतो मुळात तुला इतक्या घाईने आंघोळीला जायची गरज काय आहे असं विचारतो तो. आता तो तुम्ही घरात बायका काय करता असं त्याच्या पद्धतीनं विचारतोय. तो म्हणतोय तुला काय कामावर जायचं आहे का कुठे बाहेर जायचं आहे असं विचारतो की किमान ज्या लोकांना बाहेर कामाला जायचं आहे त्यांच्या वेळेची किंमत तरी करायला शिक असं म्हणून सांगतो तो आईला. आणि मग म्हणतो तू काय करणार आहेस तू तसंही दिवसभर घरी बसणार आहेस ना. मग मुळात इतकी घाई कशाला आहे तुला असं मकरंद विचारतो. तर लगेच आई म्हणतात तुम्हा नोकरी करणाऱ्यांना बाहेर पडताना किंवा बाहेर जाताना तुमच्या कितीतरी आधी उठून 100 पट कामं आवरायची असतात मला असं म्हणून सांगतात त्यापुढे. आणि मग म्हणतात तू एक दिवस लवकर उठून बघ ना घरच्या बाईला किती कामं करायची असतात ते आणि मग बोल असं म्हणतात. आणि मकरंद आता मान डोलावतोय. तर आई म्हणतात एखाद्या दिवशी वेळेवरती तुला नाश्ता नाही मिळाला जेवण नाही मिळालं तर चालेल का तुला. तर लगेच मकरंद म्हणतो प्रश्न फक्त उशिराचा नाही आहे मला माझ्या बाथरूममध्ये माझ्या आधी कुणीही गेलेलं आवडत नाही असं तो सांगतो. आणि मग आई त्याच्याकडे बघत राहतात. तर मकरंद पुढे म्हणतो स्वीटीलाही परवानगी नाही आहे विचार तिला असं म्हणून तो पुढे सांगतो. आणि आई स्वीटीकडे एकदा बघतात आणि मकरंदकडे एकदा बघतात असं चाललंय. आई म्हणतात मलाही बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत रे मकरंद पण त्या झाल्या होत आहेत ना असं म्हणून म्हणतात. आणि मग आता मकरंद कसा बघतोय बघा. तर आई म्हणतात आयुष्यात कधी कधी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात माणसाला. तर मकरंद म्हणतो हेच म्हणूनच मला ना हे या सगळ्या गोंधळामध्ये राहायला आवडत नाही असं म्हणतो तो डायरेक्ट. बिचारी स्वीटी काहीच बोलू शकत नाही आहे. मकरंद म्हणतो काही इथे झालं ना की लगेच माझ्या पर्सनल स्पेसवरती हक्क सांगायला सगळे तयार होतात. मग लगेच मग आई म्हणतात तू नाही इतरांच्या पर्सनल स्पेसवरती हक्क सांगत. आणि मकरंद म्हणतो तू आता मुद्दामून टोमणे मारतेस का मला तू कबूल करतोयस की या विषयावर. तर आई म्हणतात मी तुला टोमणे वगैरे काही मारत नाही आहे आधी मी काय म्हणते ते नीट ऐकून घे असं म्हणून सांगतात. आणि म्हणतात आता हे बघ किचनमध्ये तुझ्यासाठी जेवण बनत नाही का असं विचारतात आई. आणि मग म्हणतात डायनिंग टेबल किंवा हॉलमध्ये तुझ्यासाठी तू सगळ्यांबरोबर जेवायला बसतोसच ना तिथे हे शेअरिंग चालतं वाटतं तुला. तर मकरंद म्हणतो की हो हे शेअरिंग चालतं कारण हे घर माझं आहे असं म्हणून सांगतो. आणि आई म्हणतात तसंच ते घर इतरांचं सुद्धा आहे सगळ्यांचं घर आहे असं म्हणून सांगतात आई स्पष्टपणे. एकत्र राहत असताना स्वतःच्या पर्सनल स्पेसचं एवढंच तो माजवू नये माणसाने कळलं का असं विचारतात. आणि मग स्वीटीकडे बघून म्हणतात स्वीटी आपण शाळेत जात होतो किंवा लहान होतो तेव्हा आपण बाथरूममध्ये जायची परवानगी तेव्हा मागायचो आता नाही मागत असं म्हणून इनडायरेक्टली सांगतात की तू ते यूज कर म्हणून. आणि आता बघूया पुढे काय होतं आहे या घरात किंवा काय काय घडतं आहे ते. बाथरूममध्ये जाण्यासाठी तुला कुणाची परवानगी मागायची गरज नाही आहे असं मकरंदकडे बघून परत एकदा सांगतात आई. आणि असं म्हणतात आईकडे आणि निघून जातात. तर मिताली तिकडे आईबद्दल कंप्लेंट करते बरं का अनिकेतला. बघा काय काय म्हणते मिताली ते.
मिताली म्हणते अनिकेतला, हे आई पण टू मच आहे यार. अनिकेत विचारतो का, आता काय झालं? तर मिताली म्हणते अरे मी बाथरूममध्ये होते तेव्हा जोरजोरात बाहेरून दरवाजा वाजवत होती. असं अनसिव्हिलाइज माणसासारखं कोण दरवाजा वाजवतं? तर लगेच अनिकेत म्हणतो असं कसं बोलतेस मिताली तू, हा बाथरूम त्यांचा आहे, ही रूम त्यांची आहे. मग मिताली म्हणते मग काय झालं, दिले ना रूम आता त्याला? तर लगेच अनिकेत म्हणतो दिले म्हणून काय रूम अडवून बसायचं का? तर लगेच मी काय अडून वगैरे बसले नव्हत्या, तुलाही माहिती आहे ना की मला सकाळी सकाळी माझा असा वेळ लागतो दिवस सुरू करायला, मग असं तर डिस्टर्ब का करायचं? तर अनिकेत म्हणतो अरे डिस्टर्ब काय, त्यांची पूजा राहिली होती मिताली. तर मिताली म्हणते काही काय रे, पूजा बोलू राहिली होती, पूजा अमक्या वाजून तमक्या मिठाने करायची असं कुठे लिहिलं आहे का? तर अनिकेत म्हणतो मला इथे पटत नसताना इथे येऊन राहायचा डिसिजन तू घेतलास ना, असं म्हणून विचारतो. आणि मग त्याच्यानंतर आपण आलो इथे राहायला, आता इथे सगळी लोक राहतात, मग सगळ्यांसोबत सगळं शेअर करायची तयारी ठेवायची. तर अनिकेतनं असं म्हटलं तर मिताली म्हणते झालं सुरू? तर अनिकेत म्हणतो थांबवतो आणि म्हणतो बरं मला जरा ब्रेकफास्ट मिळेल का, मला जायचं आहे. तर लगेच मिताली म्हणते ब्रेकफास्ट मी बनवू आईच्या किचनमध्ये? नो वे हां, असं म्हणतोय. नंतर त्याची कटकट कोण ऐकून घेणार, हे इथे का ठेवलं, ते इकडे का ठेवलं, मिठाचं कुठे आहे, लायटर कुठे, आणि केटल आणि डिशवॉशर पण नाही आहे इथच्या किचनमध्ये. नाही नाही मी नाही. तर अनिकेत म्हणतो मी आता काय खाऊ? तर मिताली म्हणते मी तुला आणि दूध आणि कॉर्नफ्लेक्स देऊ का तुला? तर अनिकेत म्हणतो इथे पण तेच, मला वाटलं होतं इथे आल्यानंतर काहीतरी छान गरमागरम खायला मिळेल. तर मिताली म्हणते गरमागरम, ऐक ना माझं डोकं ऑलरेडी गरम झालं आहे, जे तू खाल्लेस, तुला जर अजून भूक असेल ना तर तुझ्या सासूला जाऊन माग, तिला सांग ती देईल तुला गरमागरम नाश्ता करून, मग तुला आवडतो तसा देईल. तर अनिकेत म्हणतो मी सांगू? तर मिताली म्हणते हो तूच सांग, कारण मी सांगून काहीच होणार नाही आहे, कुणालाच किंमत नाही आहे माझी, आणि इथे आल्यापासून ना तुलाही माझी किंमत नाही आहे, असं म्हणते ती आणि निघून जाते. तर बिचारा अनिकेत एकटा इकडे ना असा गोंधळात सापडला. आता हा अनिकेतच काय करतोय बघूया आता. तर इकडे दुर्गादेवी हसतात आणि म्हणतायत सीमाला अच्छा म्हणजे तुझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळते आणि ती नोकरी मिळाल्यानंतर आमचे 60 लाख रुपये परत करून म्हणजे बोरतळचं घर परत मिळवून द्यायची स्वप्न पाहतोय तो, असं म्हणून विचारतायत राईट बच्चा? तर इकडे घमंडे पण बघतोय तर सीमा हो म्हणून सांगते त्याला नोकरी मिळाली याचा मला आनंद आहेच, पण ते जर का पैसे तो जर सगळे पैसे त्या पोर्तच्या घरावर उधळणार असेल तर, असं म्हणून इथे ती स्वतःच विचारते आणि दुर्गादेवी स्वतःच म्हणतात आणि म्हणतात तुझ्या नव्या घराच्या स्वप्नावर पाणी फिरणार, असं सांगतात. सिम्पल आहे. आणि मग त्याच्यानंतर बघा सीमा म्हणते तेच ना, म्हणून मग काय करावं हेच कळत नाही आहे मला, असं म्हणून ती सांगते दुर्गादेवींना. आणि आता प्रेक्षकांनो काय करणार पुढे किंवा काय होणार, सीमाचा हा एक चुकीचा निर्णय किंवा चुकीची बातमी समीरची नोकरी घालवणार असं दिसते. कारण उद्याच्या भागात दुर्गादेवी परत एकदा इकडे सीमाला बोरतळच्या घराबरोबर मुंबईचं घर आम्हाला मिळेल जर त्यांनी 60 लाख रुपये दिले नाहीत तर, आणि त्या मुंबईच्या जागेवर एक नारडा बिल्डर असेल ज्यामध्ये तुझ्या नारडा बिल्डरची बिल्डिंग असेल, टॉवर असेल, त्यामध्ये तुझा एखादा फ्लोअर असेल, असं म्हणून स्वप्न दाखवत आहेत. आणि इकडे स्वीटी ना आई विचारतात स्वीटीला की तू एरवी मदत करणारी बाहेर का जात नाही आहेस, काय झालं आहे सांग, तुला माझी शपथ आहे, असं म्हणून सांगतायत. बघूया आता पुढे काय होणार, स्वीटी सगळं सांगून टाकेल काय आणि समीरच्या नोकरीचं भवितव्य नेमकं काय असेल हे जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर.